मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी. लाभार्थ्यांना आता संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतला असून जे लाभार्थी या दोन्ही योजनेचा लाभ घेतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. आता याबाबतची काय माहिती आली आहे समोर, ती संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे देखील आपण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपण जाणून घेऊया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषावर आता बोट ठेवले जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे. तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता 65 वर्षाच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा सुरू ठेवायचा आहे त्यांचे सोय घोषणापत्र द्यावे लागणार आहे. आता ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना त्यांचं सोय घोषणापत्र लिहून द्यावं लागेल की आम्हाला श्रावण बाळ नको आणि संजय गांधी निराधार देखील नको, तर त्यांना लाडकी बहिणीचा देखील लाभ मिळणार आहे. परंतु जर ज्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि संजय गांधीचा नसेल तर ते स्वयं घोषणापत्र देऊन या योजनेचा लाभ मिळायचा नाही म्हणून तुम्ही लिहू शकतात. परंतु ज्यांना लाडकी बहिणीचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांना श्रावण बाळ योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ज्यांना लाडकी बहिणीचा नको, तर मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी देखील एक स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे आणि आम्हाला संजय गांधीचा हवा आहे म्हणून असं लिहायचं आहे. आता या तिन्हीची रक्कम जी काही सेम आहे, जवळपास 1500 रुपये मिळत आहेत. परंतु लाडक्या बहिणीचा लाभ आता 2100 रुपये होऊ शकतो. आता कधीपासून होऊ शकतो याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जेव्हा कधी अपडेट येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता अजून समोर माहिती पाहूया आपण काय काय आलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास 74,000 लाभार्थी असून श्रावण बाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1,05,000हून अधिक लाभार्थी घेतात. दरमहा त्या लाभार्थ्यांसाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी लागतो. मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांचा नोव्हेंबरचा लाभ मिळालेला नाही. याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा देखील निधी शासनाकडून प्राप्त झालेला नाही. आता जे काही लाभार्थी आहेत कोणते संजय गांधी निराधार योजनेचे आणि श्रावण बाळ योजनेचे, यांना अजून लाभ मिळालेला नाही. डिसेंबरचा नाही, जानेवारीचा नाही, अशा एकूण 2-3 महिन्याचा यांचा डिसेंबरचा बी नाही आणि जानेवारीचा बी लाभ अजून मिळालेला नाही आणि नोव्हेंबरचा नाही, म्हणजे 3 महिन्याचा अजून लाभ यांना देण्यात आलेला नाही. आता याच्यामध्ये पडताळणी होणार आहे की कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा, त्याचं तुम्हाला सोयी घोषणा भरून द्यायचं आहे, सोयी घोषणा प्रमाणपत्र. त्याच्या आधारे तुम्हाला एकाच योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार आहे. श्रावण निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो. त्याचसोबत आता लाभार्थ्यांना सोयी घोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत की नाही. आता जे काही लाभार्थी होते श्रावण बाळ योजनेचे आणि निराधार योजनेचे, त्यांच्याकडून जर हयात आहे की नाही त्याचा दाखला घेण्यात येत होता. म्हणजे ते जिवंत असल्याचा हयाताचा दाखला त्यांच्याकडून दरवर्षी घेण्यात येत होता. आता ते हयात असेल तरी देखील त्यांना आता सोयी घोषणापत्र द्यावे लागणार आहे. हे सोयी घोषणापत्र दिलं तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि जर त्यांनी सोयी घोषणापत्रामध्ये या दोन्ही योजना नको आणि लाडकी बहिणीचा आम्हाला लाभ पाहिजे असेल तर ते देखील त्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आता सोयी घोषणापत्रामध्येच व्यवस्थित लिहून द्यायचं आहे. तर कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा याचे सोयी घोषणापत्र घेतले जात आहेत. तर संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचं त्यांना आता चालू असलेल्या योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे यावर सोयी घोषणापत्र द्यावे लागणार आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी डिसेंबरच्या अनुदानाची मागणी केली जात आहे. आता सोयी घोषणापत्रामध्ये त्यांना व्यवस्थित लिहून द्यावा लागणार आहे की आम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ या दोन्ही योजनांपैकी एकाच योजनेत तुम्हाला लाभ घ्यावा लागणार आहे. आता जी काही माहिती आहे ती सोयी घोषणापत्रामध्ये व्यवस्थित लिहायची आहे. लिहिल्याच्यानंतर जर तुम्हाला ह्या दोन्ही नसेल घ्यायच्या, ही जर घ्यायची असेल तर याबाबतची तुम्हाला माहिती लिहून द्यायची आहे. म्हणजे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ दोन्ही योजनेचा लाभ नको असं त्यात नमूद करून तुम्हाला ते प्रमाणपत्र म्हणजे जे काही हे आहे सोयी घोषणापत्र ते तुम्हाला कार्यालयामध्ये जमा करावं लागणार आहे. आता कोणत्या कार्यालयामध्ये जमा करायचं तर तहसीलमध्ये
तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला हे जमा करावं लागणार आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत ते सर्व व्यवस्थित जोडायचे आहेत आणि लिहिताना व्यवस्थित ध्यान धरून स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजना सुरू ठेवायच्या आहेत त्याची माहिती लिहायची आहे. आता इथून मोर याचे 150 रुपये आहेत, 1,500 रुपये आहेत श्रावण बाळचे आणि संजय गांधी देखील 1,500 मिळत आहेत. परंतु आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील दिले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अशाप्रमाणे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्या. इथून पुढे तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घ्या, कारण इथून पुढे या योजनेच्या रकमेत वाढ होऊ शकते. आता या लाडक्या जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते त्यांचा लाभ थकलेला आहे. डिसेंबरचा नाही, जानेवारीचा नाही आणि त्यांना नोव्हेंबरचा देखील लाभ मिळाला नसल्यामुळे ते जे काही लाभार्थी आहेत ते या 3 महिन्याचा लाभ मागण्यासाठी मागणी करत आहेत. त्यांना अनुदान मिळावं यासाठी ते मागणी करत आहेत. दोन्ही योजनेचा लाभ 1500 रुपयेच. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा 1,500 रुपयांचा लाभ मिळतो. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम देखील तेवढीच आहे, पण पुढे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम 2100 रुपये होईल. या आशेने अनेक जण संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ नको म्हणत असल्याची स्थिती आहे. आता जे काही लाडकी बहीण योजना आहे त्याची रक्कम किती आहे? सध्या तरी 1500च आहे आणि यांची किती आहे? श्रावण बाळचे देखील 1500 आणि संजय गांधी देखील 1500 असल्यामुळे लाडकी बहीण योजना किंवा श्रावण बाळ निराधार आणि दोन्हीपैकी एकच योजना घ्यायची असल्यामुळे लोक लाडकी बहीण योजनाचा वापर करतात, कारण याची रक्कम वाढू शकते असं शासनाने देखील म्हणलं होतं. त्यामुळे ही रक्कम वाढणार आहे. त्यामुळे ते लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्रावर भरून देत आहेत. त्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता हे प्रमाणपत्र भरणं सुरू झालं आहे का? झालं असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आहे याबाबतची लवकरच व्हिडिओमध्ये आपल्या आता हे प्रमाणपत्र भरणं सुरू झालं आहे का? सुरू झालं असेल तर ते कसं भरायचं, कुठे जमा करायचं याबाबत आपल्या चॅनलवरती लवकरच एक व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तोपर्यंत ही माहिती तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.